काय सांगाल? काल पेट्रोलमध्ये पैसे वाटपचं प्रकरण झालं होतं, आजही पारसमध्ये तेच प्रकरण घडतंय, काय सांगाल? आमची टीम संपूर्ण टीम ही सतर्क आहे आणि प्रत्येकाचा वॉच आहे की कुठे काय मुद्दे आणि कुठे कोण पैसे वाटते काय, सगळ्यांचा टीम आमची कामाला लागलेली आहे. आज पण आम्हाला फोन आला की पारस हॉलमध्ये भरपूर गर्दी आहे, खाली गाड्यांची लाईन लागलेली आहे, रांग लागलेली आहे, बरेच मुलं महिला हे कांदिवलीवरून बोलत जातात. मला आम्हाला डाऊट आला की त्यांना विचारपूस केल्यानंतर की कांदिवलीवरून तुमचं यायचं इथे कारण काय आहे, उद्या वोटिंग आहे आणि तुम्ही आज कांदिवलीवर इकडे येता नक्की काय नक्की आहे. आम्हाला समजलं तर हे उमेदवार परशुराम म्हात्रे, रिया म्हात्रे, भावना भोई, राजू भोई सगळे आतमध्ये कॅन्डिडेट बसलेले आहेत. आणि जेव्हा विजिलन्स वाले आम्ही पाठवले ते बोलतात की आधीचं काम चालू आहे, त्यांचं काहीच नाही, चेक केलं नाही केलं आम्हाला काहीच माहिती नाही. नंतर नाईलाजाने आम्हाला ते यावं लागलं. आम्ही ते आलो आमच्या टीम सहित आम्ही ते पोहोचल्यानंतर आम्ही पोलिसांना घेऊन आलो. पोलिसांनी अक्षरशः आम्हाला अडवलं खाली की तुम्ही आतमध्ये वरती कोणी यायचं नाही. परशुराममध्ये खाली येऊन शिव्यागाळ केल्या आमच्या महिलांवरती. अक्षरशः घाणेरड्या पद्धतीच्या दोघांनी परशुरामच्या मुलांनी घाणेरड्या पद्धतीने आम्हाला एकदम खाच्या पद्धतीने येऊन आमच्या महिलांना शिव्यागाळ केल्या. पोलिसांनी सांगितलं की भैया तुम्ही वरती येऊ नका, आम्हाला वरती पाठवलं नाही. 1.5 तासानंतर विजिलन्सची टीम आलेली आहे चेक करायला, निवडणूक आयोगाची टीम आलेली आहे. कुठलीही टीम 1.5 तासानंतर मला सांगा, 1.5 तास वरती पोलीस काय करते काय नाही आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या दबावावरती गोष्ट करताय आणि कोणाला कुठला अख्खा हॉल आहे, 2-3 हॉलमध्ये रूम आहेत त्या पुरा पारस हॉलमध्ये, तुम्हाला एवढा रूम चेक करायला 1.5 तास लागला का? आणि नक्की आम्ही काय समजा या गोष्टीला? कांदिवलीवरून बोगस वोटिंग मी जेव्हा बाहेर पोलिसांनी खाडे साहेबांनी चेक सुद्धा केलंय, मी तुम्हाला फोटो दाखवते. ही 2 मुलं आहेत. हे लोकांना जेव्हा विचारपूस केलं, ह्यांच्या बाईकला नंबर प्लेट नव्हती. आम्ही विचारलं, आधार कार्ड बघितलं तर आधार कार्ड कांदिवलीचे होते. मग आम्ही त्याला विचारलं, त्या समजलं की हा बोलतोय मी परशुरामला भेटायला आलोय. आम्हाला सांगितलं परशुरामला भेटायला कांदिवलीवरून पोरं येतात. आम्हाला ही गोष्ट माहिती होती की परशुराममध्ये बोगस वोटिंग करतोय. 5 पुरावा झाला, आम्हाला पुरावा भेटलेला आहे. जेव्हा या आधार कार्ड वरती आम्ही जेव्हा त्यांचे नाव चेक केले, ह्यांचे नाव 16 नंबर वॉर्ड मध्ये काय करतायत हा माझा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला भेटायला हवं. म्हणजे हे जे आम्ही इतक्या वर्षापासून आम्हाला सांगतात की परशुराममध्ये बोगस वोटिंग करतोय, ही 100% खरी गोष्ट आहे. आणि हे बोगस वोटर्सला उद्या आम्ही दाखवणार. ह्या लोकांनी येऊ नये, त्याला तुमच्यावरती कडक कारवाई घेण्यात येईल आणि पोलीस लोक याच्यावरती कारवाई करणार नाही तर मग आम्ही हातापायवरती येणार. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांची भूमिका मी पुन्हा सांगेन की पोलिसांना बोलल्यानंतर आम्हाला त्या स्टॉप केलं की तुमच्या टीम मधून एकही मेंबर वरती येणार नाही. फक्त पोलीस वरती गेले आणि 1-1.5 तासानंतर त्या लोकांनी निवडणूक आयोगाची टीम बोलवली चेक करायला. 1-1.5 तासानंतर कुठली टीम आहे? आज निवडणुका, उद्या निवडणुका आहेत. तुम्ही 1-1.5 तास लावता का टीमला बोलवायला? मग तुम्ही 1-1.5 तास काय करवतात? आम्ही 1-1.5 तास कधी दिवसाची वाट बघतोय की आता चेक करा टीम येतील, आता चेक करते. म्हणजे तुम्ही ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? म्हणजे नक्कीच याद्यांच्या खाली हे पैसे वाटपाचा कार्यक्रम पुन्हा इथे होत आहे. तुम्ही आता आरोप लावलेत की पोलीस दबावाखाली काम करतात, तर तुम्ही वरिष्ठ लेवलला कंप्लेंट करणार का? वरिष्ठ लेवलला आम्ही ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे. आम्ही किती वेळा आणि वारंवार किती वेळा आम्ही कंप्लेंट करणार आहे, पण अशा प्रकारच्या या घटना थांबवतच नाहीयेत. ह्याच्यावरती पब्लिकने आवाज उचलला पाहिजे की आपल्याला हा सहकार्य भेटत नाहीये आणि हे कितपत योग्य आहे ते सांगा. तुम्ही बोगस वोटिंग इथे करवताय, तुम्ही म्हणजे पैसे वाटायचा कार्यक्रम तुम्ही करताय, म्हणजे नक्की हा पेंकरपाडा मीरा भाईंदरचा प्रभाग तुम्ही मीरा भाईंदर हा संपूर्ण कोणाच्या हातात भविष्य तुम्ही कोणाच्या हातामध्ये येत आहे? आणि जे यांचे वरिष्ठ नेते आहेत सरनाईक साहेब, यांचा एकही त्यांचा उत्तर नाही या गोष्टीवरती. तुमच्या उमेदवारांनी तमाशा लावलाय. मी आजच एक व्हिडिओ बघितला, माझ्याकडे कंप्लेंट आली की त्यांचा एक कार्यकर्ता शिंदेगडाचा पट्टा घालून आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, शिंदेगडाचा पट्टा घालून तो मुलीला छेडतोय. म्हणजे तुमच्याकडे उमेदवार तुमचे कार्यकर्ते आहेत तरी कुठल्या पातळीचे कुठल्या लेवलचे तुमचे आहेत लोक? कालचा जो प्रकार घडला त्याचा गुन्हा दाखल झाला का पोलिसांकडून? आम्हाला अजूनपर्यंत काहीच खबर भेटली नाही आहे, कारण की आम्ही काल तिथे गुन्हा दाखल करायला गेलेलो होतो. आम्हाला सांगितलं की तुमच्या बाईटची तुमच्या जबानीची आम्हाला काहीच म्हणजे सध्या आवश्यकता नाहीये. जे निवडणूक आयोगाचे जे माणसं आहेत ते लोक FIR दाखल करतील. आता FIR दाखल झाले की नाही झाले ह्याची शहानिशा मी मीडियावर सोडेन की तुम्ही शहानिशा करून ह्याचं उत्तर योग्य ते उत्तर द्यावं. जर या प्रभागामध्ये असंच पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू असेल तर उद्या मतदान आहे, तुमची काय भूमिका? 100% आमची टीम सगळी अलर्ट आहे. जर उद्या पोलिसांनी कडक कारवाई नाही केली, उद्या आणि जास्त तुमची टीम नाही वाढवली तर मग मला असं वाटतं की पब्लिकला सगळं आता हातात घ्यायला लागेल. आणि मग आमचे कार्यकर्ते जवळ 200च्या आसपास आहेत, जे आमच्यावर त्यांचं प्रेम आहे, आमचे एकनिष्ठ आहे, मग त्यांना मग खाली उतरायला लागेल सगळ्यांना. आणि जर ते लोक खाली उतरले मग आम्ही त्याचा जबाबदार नसणार उद्या काय होईल त्याचं. काय सांगाल? आज भाजप पदाधिकाऱ्यांकडून पारस हॉलमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आणि उमेदवारांकडून पैसे वाटप होत आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले, त्यांनी 1.5 तास जवळपास त्यांना कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. साहेब, ही चुकीची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस लोक येऊन पारसभावर पूर्ण चेक केला
आम्ही याद्या चेक करतो. पोलिंग एजंटचे इथे आम्ही निवड करायला बसलेलो. आमचे जे 21 याद्या होत्या त्याच्यावर आमचं काम चाललेलं. भरारी पथक आलं, सर्व चेक केलं, कुठेही काय आढळलं नाही. ही चुकीची माहिती आहे. त्यांना आमच्या कामात कसं हस्तक्षेप करायचा आणि कसं आम्हाला डिस्टर्ब करायचं हेच त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे. आम्ही त्या गोष्टीला घाबरत नाही. पण मला असं वाटतंय की 200-300 पोरं अचानक इकडे आमच्या पारस हॉलमध्ये, माझ्या पारस प्रॉपर्टी माझी स्वतःची प्रॉपर्टी, 200-300 लोक माझ्या हॉलमध्ये आतमध्ये कसे शिरले पोलीस लोकांच्या समोर? ही चुकीची आहे. तुम्हाला निवडणूक आहे, शांततेने करा ना, कशाला हे कर. आणि चुकीचे आरोप का करता? त्यांनी एक आरोप केलाय की तुम्ही त्यांच्या महिलांना वगैरे शिवीगाळ केली. महिला कुठे आल्या? आम्ही पारस हॉलमध्ये आहेत. महिला म्हणजे कोण? श्वेता पाटील. श्वेता पाटीलला मी सांगितलं पोलीस लोक काय करायचे, कायदेशीर कारवाई करणार. तुला माझ्या प्रॉपर्टीमध्ये यायचा अधिकार नाही. ती प्रॉपर्टी मध्ये येऊन ती शिव्या घालायला लागली. ती कुठेही घुसते. सर, परवा पण माझ्या घरामध्ये हे भरारी पथक आणि हे पाठवले, चेक केलं, पूर्ण चेक केलं, काही मिळालेलं नाही. आणि हे असेच आम्हाला डिस्टर्ब करतात. काय हे काय चाललंय? माझ्या समोर, माझ्या घरासमोर असलेले प्रशांत वर्तक, संजय वर्तक यांनी दहशत केलेली आहे. 100-200 पोरं घेऊन सरळ माझ्या गेटवर पण आलेले आहे. आज तेच पोरं माझ्या हॉलमध्ये घुसलेले आहेत. हा भ्रष्टाचारी आहे. दत्त मंदिर ट्रस्टचा याने भ्रष्टाचार केलेला हा संजय वर्तक. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुभाष काशीत, शिवसेनेतर्फे मी या प्रभागामध्ये 16 नंबरमध्ये प्रभारी आहे. आपला जे इलेक्शन कमिशनरच्या नियमानुसार किंवा लोकशाहीच्या धोरणानुसार भयमुक्त वातावरणात इलेक्शन होणं गरजेचं असतं. तुम्ही बघत आहात कालपासून की पेंकरपाडा 16 नंबर प्रभागातील हा पेंकरपाडा ह्या एरियामध्ये सतत 250-100 लोक बाहेरून येतात, इकडून तिकडून येतात व विरोधी उमेदवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. आजही तसंच घडलं. कारण आम्ही ज्या पारस हॉलमध्ये जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या हॉलमध्ये 15 ते 20 आम्ही कार्यकर्ते पोलिंग एजंटची छाननी करत असताना पोलीस वरती आले. ते अगोदर व्हिजिलन्स पथक आलं, ते आले, त्यांनी कॅमेऱ्याने सगळं चेक केलं, सगळं झालं. आम्ही त्यांना सगळं कुठेही डिस्टर्ब केलं नाही. आम्ही आमची कामं करत असताना ते चेक करून गेले. आणि नंतर थोड्या वेळाने बघितलं तर खाली काही लोक जमले होते आणि त्यांनी परत पोलीस बोलवले आणि पोलिसांना वर पाठवलं. पोलिसांच्या बरोबर वर घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही पोलिसांना सांगितलं की तुम्ही येऊ शकता कधीही, पण प्रायव्हेट व्यक्ती, दुसरी व्यक्ती आमच्या प्रॉपर्टीमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे मग पोलीस आले, पोलिसांनी परत चेक केलं. वर आल्यानंतर पोलिसांनाही 15 ते 20 लोक दिसले. त्यांनी सगळं चेक केल्यानंतर पोलिसांनी हा मुद्दा मांडला की 15 ते 20 लोक कायद्यानुसार तुम्ही प्रचार संपल्यानंतरही जमा होऊ शकतात का, हे मी आमच्या इलेक्शन च्या नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्याकडून चेक करतो आणि मग तुम्हाला मी अलो करायचं की नाही करायचं हे ठरवतो. त्यामध्ये त्यांनी मग पूर्ण त्यांच्या इलेक्शन अधिकाऱ्यांना फोन केले. त्यामध्ये बराच वेळ गेला आणि त्या इलेक्शनचे अधिकारी म्हणाले की आम्ही स्वतः डायरेक्ट इकडे येतो आणि मग चेक करतो आणि नंतर तुम्हाला काय ते सांगतो. त्यामध्ये बराच वेळ गेल्यामुळे खालचे परत आणखी काही लोक ते जमा झाले. त्यांना असं वाटलं की पोलिसांना एवढा वेळ का लागतोय आणि परत ते जमा होऊन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आमचे उमेदवार यांनी सरळ सांगितलं की पोलीस आतमध्ये असताना तुम्ही जर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर घुसत असाल तर हा दहशतवाद नाही आहे का? जर एखादे आमचे उमेदवार इकडे उभे असताना जर समोर 100-50-200 लोक जर जमा होत असतील आणि जर आमच्या उमेदवारांवर जर दबाव आणत असतील तर हे खरोखरच भयमुक्त वातावरणात असं इलेक्शन होऊ शकतं का? हा माझा पोलीस प्रशासनाला व निवडणूक अधिकाऱ्यांना सवाल आहे की हे जे उमेदवार आहेत ते सतत 100-50 लोक घेऊन फिरतात, वार्डमध्ये फिरतात. उमेदवारांच्या घरावर, आमच्या परसुबाईंच्या घराच्या इकडेही परवा 2 वाजता 50 लोक जमा होते. म्हणजे यांनी यांच्या घराच्या बाहेर पडायचं नाही का, किंवा यांच्या घरामध्ये या लोकांनी यायचं नाही का, किंवा आम्ही यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये लोकांनी यायचं नाही का, किंवा आम्ही आमच्या पोलिंग एजंटला वगैरे ट्रेनिंग द्यायची नाही का? हे असे बरेच प्रश्न मला प्रशासन व आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांना विचारायचे. त्याचप्रमाणे श्वेता पाटील यांनी आरोप केला की कांदिवलीवरून 2 माणसं आले होते. म्हणजे अशा कुठल्या कायद्यात बसतंय का की कांदिवलीवरून कोणी यायचं नाही, भेटायला यायचं नाही वगैरे, असा काही आहे का? मला वाटलं की वाद वाढू नये. मग आम्ही त्यांच्या 2 प्रतिनिधींना, जर त्यांना चेक करायचा असेल आमचा हॉल किंवा आमचा परिसर, तर आम्ही 2 प्रतिनिधींना परमिशन दिली. त्यांनी वर यावं व त्यामध्ये लक्ष्मण कांदळगावकर व सागर
सागर चव्हाण हे 2 व्यक्ती आम्ही पोलीस संरक्षणात आले त्यावेळी त्यांना पूर्णपणे आमचा परिसर चेक करण्याची परमिशन दिली. कायद्यामध्ये अशी तरतूद नसतानाही आमच्या दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मनाने त्यांना चेक करण्याची परमिशन दिली. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना चेक करण्याची परमिशन दिली व कुठलाही त्यांच्याशी आम्ही न बोलता त्यांनी येऊन सगळं चेक केलं आणि ते परत निघून गेले. निघून गेल्यानंतरही जर त्यांचा हा आरोप असेल की पैसे वाटप असेल तर त्यांच्यासारखं मूर्खपणाचं दुसरं कोणी नाही. पोलीस चेक करतात, व्हिजिलन्स टीम चेक करते, त्यांचे जर प्रतिनिधी व सागर चव्हाण हे जर येऊन चेक करत असतील म्हणजे त्यांच्या घरातल्या माणसांवरही त्यांचा विश्वास नाही का? हा माझा त्यांनाही प्रश्न आहे. त्यांच्या घरच्या माणसांवर विश्वास नाही म्हणजे श्वेता पाटीलला काय स्वतःवर एकटेवरच विश्वास आहे का? त्यांच्या घरातल्या माणसांवर तर विश्वास त्यांनी ठेवावा किंवा ज्यांना तुम्ही निवडणूक प्रतिनिधी म्हणून नेमलंय त्याच्यावर तर विश्वास ठेवायला पाहिजे. एवढं बालिशपणाचं मी कधी इलेक्शन कधी बघितलं नाही. जर तुमच्याच माणसांवर तुमचा विश्वास नसेल तर विरोधी पक्षाच्या माणसांवर कसा असेल? तर हे आता तुम्ही पत्रकार महोदयांनीच बघावं. कालपासूनचं पेंकरपाड्यातलं वातावरण बघावं व पोलीस प्रशासनाला मी परत एकदा विनंती करतो की त्यांनी पेंकरपाड्यामध्ये भयमुक्त पद्धतीने निवडणूक कशी होईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. जसं आमच्यावर सारखं लक्ष ठेवतात तसं समोरच्या उमेदवार किंवा सर्व उमेदवारांवर त्यांनी लक्ष ठेवावं ही मी विनंती करतो.